नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरी पण फिश फ्राय आवडतं ना? चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथं आपण साधारण 1 किलो मच्छी घेतलेली आहे आणि त्याला मी आलं लसूण पेस्ट लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ लावून घेऊया. थोडासा लिंबूसुद्धा त्याच्यावरती पिळून घ्यायचा आहे, म्हणजे ज्याच्यामुळं त्याचा वास वगैरे जातो आणि मच्छी एकदम छान अशी लागते खायला. जर आता सध्या मुलं घरी आहेत तर त्यांच्या वेगवेगळ्या आवडी असतात आणि त्यात एक आमच्या मुलांची पण फरमाईश होती की मच्छी फ्राय बनव. आणि इथं बघू शकता आपण सर्व मच्छीला अशा प्रकारे सर्व मसाला लावून घेतलेला आहे आणि परत आता अर्धा तास झाकून ठेवायची आणि परत त्याचा फ्राय करण्यासाठीचा मसाला घेतला आहे आपण इथं. तर साधारण 1 वाटी रवा घेतला, 1 चमचा गोडा मसाला, हळद, मीठ आणि परत थोडंसं लाल तिखट घेऊन हे छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता आपली मच्छी मसाला लावूनसुद्धा म्हणजे आलं लसूण लावूनसुद्धा अर्धा तास आपण झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता जो आपण मसाला बनवून घेत आहे त्याच्यामध्ये ही मच्छी अशा प्रकारे पूर्ण अशी कोट करून घेऊया. रवा घातल्यामुळं काय होतं की मच्छी एकदम कुरकुरीत लागते आणि चवीला अशी छान होते. तर इथं गॅसवरती मी तवा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून मी अशा प्रकारे बघा आता फ्राय करून घेणार आहे. तर मी शॅलो फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि साधारण पहिल्यांदा घातल्यानंतर एक छान असं 5 मिनटं याला अशा प्रकारे थोडंसं फ्राय झाली की परत पलटून घ्यायचं आणि अशाच प्रकारे आलटून पालटून आपल्याला ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. आणि साधारण मला 7-8 मिनटं तरी लागली होती मच्छी फ्राय करून घ्यायला. मच्छी थोडीशी म्हणजे याचे तुकडे थोडेसे मोठे असल्यामुळं मी जास्त वेळ याला फ्राय करून घेतलेला आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचीसुद्धा मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. आणि मी तर एका ताटामध्ये काढून घेते आणि तुम्ही इथं बघू शकताय आपली मच्छी छान अशी सर्वच मच्छी फ्राय झालेली आहे. मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.